ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर राष्ट्रीय पातळीवरती एक मोठा असा मुद्दा नाही आहे, हा पहिला भाग आहे. आणि दुसरं, हे लोकसभेचं जरी मतदान असलं, लोकसभेची जरी निवडणूक असली, तरी बऱ्यापैकी राज्यातल्या राजकीय समीकरणांच्या आधारे ती लढली गेली आहे. म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटल्यानंतरची स्थिती, युतीमध्ये भाजपच्या सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार असणे, आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे गट. त्यामुळं ही देशाची जरी निवडणूक असली तरी महाराष्ट्रामध्ये तिचं स्वरूप मात्र राज्याच्या समीकरणांच्या वरती आधारित होता, आणि त्याचा सगळा परिणाम आपल्याला निवडणुकांमध्ये दिसला. कोण बाजी मारेल या निवडणुकीमध्ये आणि कुठल्या मुद्द्यांवर हा प्रचार झाला? गेल्या दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे जाणवणारी अशी मोदी लाट होती. ती लाट राज्याच्या समीकरणांमुळं या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात दिसली नाही. मोदींच्या अगदी 18-19 सभा आणि त्यांचा रोड शो वगैरे जरी झाला, तरी महाराष्ट्रातली आत्ताची निवडणूक ही पूर्णपणे लोकल इक्वेशन्सवरती गेल्यामुळं मला असं वाटतं की महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींची तुल्यबळ अशा पद्धतीची निवडणूक झालेली आहे. महायुतीला गेल्या वेळेला जे 41 जागा मिळाल्या होत्या आणि नंतर अमरावतीच्या खासदार पण भाजपकडे गेल्या, त्यामुळे 42 असं संख्याबळ होतं. आणि उरलेल्या 6 जागा ज्या आहेत त्याच्यामधली 1 काँग्रेसची, 1 MIMची आणि 4 राष्ट्रवादी काँग्रेसच्या असं गणित होतं. त्याच्यामध्ये बराचसा बदल होईल आणि हे साधारणपणे बरोबरीचा सामना होईल असं एकंदरीत चित्र आहे. सर, यंदा साऱ्या देशाचं लक्ष जे आहे ते महाराष्ट्राकडे लागलेलं आहे. महाराष्ट्रात जर पाहिलं तर काय एकंदरीत वाटतं, कशा पद्धतीनं कौल कोणाकडे? महाराष्ट्राकडे देशाचं लक्ष लागण्याची 2 कारणं आहेत. एक, उत्तर भारतामध्ये भाजपचा प्रभाव असलेला, नरेंद्र मोदींचा प्रभाव असलेला हा भाग, आणि दुसरीकडं जिथं भाजपचा किंवा मोदींचा फारसा प्रभाव नाही असा दक्षिण भारत. उत्तर भारत आणि दक्षिण भारत याच्यामधला हे राज्य आहे, हा एक भाग. दुसरं, लोकसभेच्या जागा जर विचारात घेतल्या तर उत्तर प्रदेशच्या खालोखाल दुसऱ्या नंबरच्या जागा महाराष्ट्रात आहेत. आणि त्यामुळं ज्याला आपण यशाची सर्वोच्च पायरी गाठली उत्तर भारतातली असं जर समजलो, आणि त्याच्यामध्ये जी थोडी बहुत घट येण्याची शक्यता आहे, राजस्थानमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, थोडी बिहारमध्ये आहे, झालंच तर मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पण थोडंसं जाणवेल, इतकं नाही जितकं राजस्थान किंवा हरियाणामध्ये जाणवेल. तर ही घट भरून काढणारी 2च राज्य खरं तर भाजपचा प्रभाव असलेली अशी दिसत होती, आणि ती म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक. पण कर्नाटकमध्ये जर घट झाली आणि महाराष्ट्रात जर घट झाली तर देशाचं एकूण जे समीकरण आहे, जे उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असं जे विभाजन झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये ज्याला बॅलन्सिंग ॲक्ट म्हणतो तो महाराष्ट्र करेल. आणि त्यामुळं महाराष्ट्रातला निकाल हा एकूण देशाच्याच आणि विशेषतः भारतीय जनता पक्ष पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या दृष्टीनं हा निर्णायक अशा पद्धतीचं राज्य आहे किंवा निर्णायक कौल असेल महाराष्ट्राचा. महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत महाराष्ट्रामध्ये झाली. कोणाला किती जागा मिळेल असा अंदाज? नेमक्या जागा सांगणं शक्य नाही, परंतु एक साधारणपणे अंदाज जो मी बांधतोय तो साधारणपणे एक 22 ते 24च्या आसपास महायुतीच्या जागा असतील, आणि एक 24 ते 26 किंवा त्याच्यात अवतीभोवती, म्हणजे जो एक हाफ वे मार्क जो आहे 24 जागांचा, त्याच्यापेक्षा थोडं कमी महायुती आणि थोडं जास्त महाविकास आघाडी असं चित्र राहील असं मला वाटतं महाराष्ट्रातलं. प्रचाराच्या वेळेस जर पाहिलं सर, तर महाविकास आघाडीची जमेची बाजू कोणती होती आणि कुठल्या गोष्टी कमकुवत होत्या, आणि तशाच महायुतीच्या कोणत्या होत्या? मला वाटतं महायुतीच्या जमेच्या बाजूंचा आपण अगोदर विचार करायला पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षांची अत्यंत शिस्तबद्ध अशी प्रचार यंत्रणा हे महायुतीचं सगळ्यात मोठं यश होतं, सगळं शक्तीस्थळ होतं. त्याच्याबरोबरच एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबरच्या वाटाघाटीमध्ये त्यांना हव्या त्या जागा पदरात पाडून घेतल्यानंतर ज्या पद्धतीचा एक आउटरीच जो केला मतदारांच्या संदर्भात आणि त्यांच्या कार्यकर्ते, त्यांचे उमेदवार, त्याला ग्राउंडवरती किती यश मिळालं कदाचित आपल्याला निकालनंतर कळेल. परंतु एकनाथ शिंदेंची एकूण सक्रियता हा एक दुसरा त्यांचं शक्तीस्थळ होतं. आणि अजित पवार विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, की जो पुणे आणि आजूबाजूचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अजित पवारांची थोडीशी सक्रियता, हे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पण सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा.
या उलट महाविकास आघाडीमध्ये हे दोन पक्ष फुटल्यामुळं या दोन पक्षांच्या संदर्भात आणि विशेषतः त्या पक्षांचे जे नेते आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्याबद्दलची एक सहानुभूती आणि महाविकास आघाडीतला सगळ्यात जर काही प्लस पॉईंट जर सक्तीस्थळ असेल तर उद्धव ठाकरेंचा अत्यंत आक्रमक प्रचार हे महाविकास आघाडीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी ज्या भागामध्ये उद्धव ठाकरेंचा प्रचार कमी झाला, उदाहरणार्थ पूर्व विदर्भातला भाग असेल तर तिथले निकाल काय येतात आणि जिथं त्यांचा आक्रमक प्रचार झाला, पश्चिम विदर्भातला यवतमाळ, बुलढाणा किंवा मराठवाड्यातले बहुतेक सगळे मतदारसंघ, मुंबईतले मतदारसंघ, तर तिथं काय निकाल येतो आणि जिथं प्रचार झाला नाही तिथं निकाल येतो, याच्यावरती मला वाटतं बरंच काही अवलंबून असेल. महायुतीची नेमकी ताकद आणि या संपूर्ण निवडणुकीतली कच्चे दुवे काय वाटतात? मला असं वाटतं की महायुतीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो लोकल इक्वेशन्स जे तयार झाले सुरुवातीला, जे मी सांगितलं की जी स्थानिक राज्याची म्हणून राजकारणाची जी समीकरणं होती त्या समीकरणामध्ये सगळ्यात जास्त जर ब्लेम कुणावरती असेल, जर ठपका कुणावर असेल तर तो भाजपवर होता आणि तो त्यांचा सगळ्यात मोठा कच्चा दुवा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.